बाकीचे दादा तर ऑफिसला म्हणजे ऑफिस आहे आज, मग बघू मी जाऊन येईल नाही तर संध्याकाळी. आणि भाऊ त्याचे बहिणीचे भाऊ येणार आहेत, एक गावाला गेले आहे, दुसरे पण जवळचं भाऊ पण गावाला गेले, त्यामुळे 2 जण आहेत आता येणार आहे. तर मी केलं आहे तवा पुलाव आणि पावभाजी आणि बाहेरून आणलं रसमलाई, बासुंदी, कॅडबरी आणि आता मी रांगोळी काढते पाट्याच्या साईडला थोडी. मग मला आजपर्यंत बघू आणि तुम्हाला सगळ्यांना पण रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सकाळी लवकर उठून मी आवरलं केर बाकीचे कामं आणि बाहेर जाऊन भाजी घेऊन आले पावभाजीसाठी. आणि हे रसमलाई आणली आहे, बासुंदी आणली आहे, कॅडबरी आणि थोडीशी मिठाई आणली आहे आणि राख्या पण आणल्या नव्हत्या त्या घेऊन आले मिठाई. आणि आता भाजीची तयारी करते पावभाजी. 2 जण येणार आहेत मामी भाऊ, तर बघा व्हिडिओ लास्टपर्यंत. पावभाजीची तयारी आहे रक्षाबंधन आणि मी आवडते बाहेर जाऊन सगळं सामान घेऊन आले. पावभाजीचं, तवा पुलावचं, राखी, रसमलाई, बासुंदी आणि बाकीचं काय काय कॅडबरी आणले. आता मी कुकर लावला आहे, बाकीची तयारी दाखवते तुम्हाला आणि नंतर थोडंसं आवरणार आहे. भाऊ येतील, मग रक्षाबंधनच्या शुभेच्छा सगळ्यांना आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि पावभाजीचा भाज्यांचा कुकर लावला आहे, आलं लसूण पेस्ट केली आहे, हे भात लावलं आहे तवा पुलावसाठी. आता मी पावभाजीची फोडणी करून ठेवते, तिथे नंतर पटकन होईल भाज्या शिजल्याची यात घालायला. बटर आणि तेलात तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि हे आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो. आता ह्यात शिजवलेल्या भाज्या टाकायच्या कुकरमधल्या, मस्त वास येतो. हा कुकर झाला आहे भाताचा, त्याला मी गार करत ठेवणार आहे तवा पुलावसाठी. भाज्या शिजलेत, आता ह्यातलं पाणी काढून घेऊन मी असं मॅश करून घेते बारीक करून आणि त्या कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये घालायचं आहे. पण जे कढईत फोडणी केले ते पाणी काढून घेते जास्तीचे यातलं. भाज्या कुकरला लावलेल्या मॅश करून घेते. बीट पण घातलेलं मी, बीट होते ते वाटाणे, बीट, फ्लॉवर, बटाटा, गाजर नाहीये फ्रीजमध्ये, बघते गाजर आहे किसून घालते शिजताना. छान मॅश करून घेऊया. आता वाजलेत, बाहेर जाऊन आले मग वेळ झाला, मी समोसा खाल्ला नाश्त्याला. आता वाजलेत 11. पावभाजी तयार झाली, 11 वाजलेत आणि तवा पुलावसाठी मी भात करत ठेवलाय, गार करत ठेवलाय. पावभाजी पाव नंतर गरम गरम भाजणार आहे. थोडीशी भांडी पण घासून घेते म्हणजे बाकीचं आवडून ठेवते आणि जरासं चेहरा पण आवडते थोडासा. तवा पुलाव बटर आणि तेलात कांदा, टोमॅटो आणि याच्यातला पावभाजी मसाला. मोठा बिर्याणी राईस आहे हा. तवा पुलाव गावाला गेले होते, बहिणीच्या भावाच्या गावाला गेले, भाऊ येणार आहेत, 2 जणच आहेत. तर तुम्हाला पण रक्षाबंधनच्या शुभेच्छा. आणि आता थोडीशी पाटामध्ये रांगोळी काढते, पावभाजी पुलाव केलाय आणि बाहेरून गोड बासुंदी आणि रसमलाई. वरले मी सगळं बनवून झालंय. आता मी भांडी आहे थोडीशी ती घासते म्हणजे नंतर जास्त भांडी नाही होणार.
कट्टा आणि बाकीचं आवरलंय, थोडी भांडी पण लावते, तोपर्यंत येतीलच. मग त्यांना राखी बांधणार, ओवाळणार आणि मग आम्ही जेवणार तिघं मिळून. इथं काय धरा की मोबाईल धरा की दाबलेस ना. एक मिनिट काय कर तू, नाही खुर्ची अशी कर, पूर्व पश्चिम होते. राखी बांधते. तो इथे बसू दे मग. आपण मला वाटतं कोल्हापुरात होतो ना, शुभमच्या इथं मागच्या वर्षी आलेले तेव्हा. तू सुरू करो. छान आमचं असं रक्षाबंधन साजरं झालं. बाकीचे भाऊ तर नाहीत, आधी सगळे असायचे, आता जॉबमुळं आणि लांब पण आहेत सगळे. तर जसे जमेल तसे रक्षाबंधनला येत असतात. तर तुमचं पण रक्षाबंधन कसं झालं ते सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.